Audio Jungle. इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे व सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर भाजप कार्यालयावर इंधन दरवाढ, नीट पेपर लीक, खासदार प्रणिती शिंदेंची पालकमंत्र्यांनी माफी मागावी यासाठी थाळीनाद करत मोर्चा काढण्यात आला होता. पोलिसांनी भाजप कार्यालयासमोर रोखून आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी बोलताना युवक प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले की देशामध्ये भाजप सरकार आल्यापासून शिक्षण व्यवस्थेची अतिशय निंदनीय परिस्थिती निर्माण झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उच्च शिक्षित असते, त्यांची डिग्री फेक नसती तर शिक्षण व्यवस्था अशी झाली नसती. नीट परीक्षा 5 वर्षात 65 वेळा पेपर लीक झाले. यामुळे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, कर्जे काढून शिक्षण घेत आहे. याला दोषी कोण तर ते शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देऊन 22 लाख विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची माफी मागितली पाहिजे. तसेच पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला भार पडत आहे. याला जबाबदार कोण म्हणून ताबडतोब इंधन दरवाढ रद्द करावी. यावेळी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष गणेश डोंगरे म्हणाले की पेट्रोल डिझेल दरवाढ, नीट पेपर फुटी तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्याबाबत जाणीवपूर्वक अवमानकारक वक्तव्य केले. त्यांनी 7 दिवसात माफी मागावी, अन्यथा पुढच्या आंदोलनात सामोरे जावे लागेल. तसेच देशामध्ये अनेक वेळा पेपर फुटीचे प्रकरण घडत आहेत. सोलापुरातील अवैध धंद्याचे मटक्याचे नंबर कधी फुटत नाही, पण देशाचे नीट पेपर अनेक वेळा फुटत आहे. याला दोषी कोण तर मोदी सरकार आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रभारी प्रथमेश आबणावे, सोलापूर प्रभारी मेघश्याम धर्मावत, गणेश उबाळे, निखिल सुतार, धवलसिंह लावंड, दक्षिण विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अनंत मेहत्रे, मध्य विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद बिजापुरे, उत्तर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश लोंढे, काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, सुनील सारंगी, NSUI अध्यक्ष शरद गुमटे, सचिन पवार, धीरज खंधारे, प्रतीक शिंगे, शशिकांत शेळके, आशुतोष वाले, महेंद्र शिंदे, विवेक इंगळे, यासीन शेख, संजय गायकवाड, विवेक कन्ना, सुभाष वाघमारे, योगेश रणधीरे, अभिषेक पवार, आकाश नाईक, आकाश जांभळे, सागर राठोड, इलियास डंके, शब्बीर फुलमामडी, गौस माडेकर, सलमान शेख, अमित देशमुख, सचिन पाटील, गुरप्पा मेहत्रे, काका ख्याडे, अमोल बगले, आरिफ मकानदार, विठ्ठल मेहत्रे, निखिल पवार, गणेश वाघमारे, शुभम लोंढे, अभिजित डोलारे, अभिषेक पाटोळे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलन केलेलं आहे, सिव्हिल चौक ते भाजप कार्यालयावर मोर्चा काढलाय, कशा पद्धतीने बघता? नाही, बघायचा विषय काय नाहीये. देशामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून देशाच्या शिक्षण व्यवस्थेच्या अतिशय निंदनीय परिस्थिती झालेली आहे. देशाचे पंतप्रधान जर उच्च शिक्षित असते, त्यांची डिग्री जर फेक नसती तर देशाची ही शिक्षण व्यवस्था अशी झाली नसती. नीटची परीक्षा गेल्या 5 वर्षामध्ये 65 वेळा अनेक देशांमध्ये पेपर लीक झालेले आहेत. आणि ह्याला दोषी कोण तर देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान. पहिल्यांदा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. या देशाच्या 22 लाख विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे, त्यांच्या 44 लाख पालकांची माफी मागितली पाहिजे. कारण का आपला बाल्य जेव्हा शिकतं तेव्हा आपला पालक असतो, तो एज्युकेशन लोन घेतो, आपलं सोनं गहाण ठेवतो, आपल्या छोट्या छोट्या ज्या अडचणी आहेत, आपल्या छोट्या छोट्या आनंद आहेत, ते सगळं कॉम्प्रोमाइज करून आपल्या विद्यार्थ्याला शिकवण्याचं काम आपले पालक करत असतात. त्यांना देखील अंधारात ठेवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आता देशामध्ये 3 विद्यार्थ्यांनी या लिकेज झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या आहेत. त्याचा दोषीदार कोण तर धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा दिला पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांनी ह्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. फॉरेन टूर करण्यापेक्षा 22 लाख देशाच्या उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा जर तुम्ही नोटीस धरत असाल तर त्याचा आम्ही निषेध करतो. एकीकडे डिझेल पेट्रोलचे भाव गगनाला भिडत आहेत आणि ते जबाबदार कोण आहे? आपल्याच पक्षाचे स्वर्गीय नेते देशमुख साहेब, त्यांचा जो बालेकिल्ला असलेल्या लातूरच्या मध्ये या नीट पेपरचं कनेक्शन सापडलेलं नाही. खऱ्या अर्थाने देशमुख साहेबांनी लातूर घडवण्यामध्ये मोठं त्यांचं योगदान आहे. काल आम्ही लातूरला देखील मोर्चा केला होता आणि लातूरचा हा पॅटर्न हा संबंध महाराष्ट्राला हेवावाट असा लातूरचा पॅटर्न होता. पण जेव्हापासून हे सरकार आलेलं आहे, या सगळ्या संघाची ही व्यवस्था या सगळ्या शिक्षण व्यवस्थेमध्ये घुसलेली आहे.
युनिव्हर्सिटीज असो किंवा क्लासेस असो, तेव्हापासून बहुजनांच्या मुलांना कुठेतरी वेठी धरण्याचं काम केलं जात आहे. त्याचा आम्ही निषेध करतो आणि लातूरला कशा पद्धती बदनाम करता येईल, लातूरमध्ये विद्यार्थी कसे नाही गेले पाहिजेत, लातूरची अर्थव्यवस्था कशी कोलमडेल, याकडे काही लोकांचं हेतुपूर्वक लक्ष आहे असा आम्ही आरोप करतो. बुलडोजर कारवाईची देखील एक मागणी केली जाते. सोशल मीडियावर ट्रेंड सुरू आहे की सरकार काय पण झालं की बुलडोजर कारवाई करणार, नाही, हे- यांच्यावर पण बुलडोजर कारवाई नाही, हे म्हणतात की ट्रिपल इंजिन सरकार आहे. आपल्यासारखे अनेक पत्रकार आहेत, अनेक जे युट्यूब चॅनल चालवतात, त्यांनी सरकारच्या विरोधामध्ये एखादी जर बातमी लावली तर त्यांच्या घरावरती देखील बुलडोजर फिरवण्याचं काम करतात. आमच्यासारखा एखादा कार्यकर्ता आंदोलन करतो, सरकारचा निषेध करतो, सरकारला आपली चूक दाखवतो, त्यांचा देखील बुलडोजर चालवतो अशी भीती दाखवण्यात येते. आणि सरकारच्या या देशामध्ये एकीकडे हुकुमशाहीकडे वाटचाल चाललेली आहे. सरकारच्या विरोधात जे जे बोलतात, सरकारच्या चुका दाखवतात, त्यांना बुलडोजर चालवायची भीती दाखवतात. पण आम्ही